सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके देवी नारायणी नमोस्तुते. सुंदर असं आईचं रूप इथे दिसत आहे आणि आजच्या या दिवसाची सुरुवात छान पद्धतीने अशी मी केलेली आहे. तर भरपूर असा पाऊस चालू आहे, राहून पाऊस आहे, राहून ऊन आहे. तर वातावरण असं बदलत आहेच. तर आता तुम्ही बघू शकता एवढे ढग आलेले आहेत आणि थोड्या वेळाने अचानक परत ऊन येतं. तर असा ऊन पाऊस असा हा खेळ चालू आहे. पण श्रावण लागलेला आहे आणि खरंच जिकडे-तिकडे एवढं हिरवंगार आणि इतकं प्रसन्न वाटत आहे ना. ही माझी मास्टर बेडरूमची बाल्कनी आहे आणि मला इथे इतकं छान वाटतं ना. दुसरी बाल्कनीसुद्धा तेवढीच छान अशी झाडांनी गच्च भरलेली आहे. ते आता पुढे तुम्हाला दाखवणारच आहे. पण सगळे कामं करायच्या आधी छानपैकी इथे मस्त अशी देवपूजा करून घेतली आणि आज स्वामींच्या मूर्तीचा असा छान शृंगार केला. शृंगार म्हणजे काही दागिन्यांनी नव्हे, तर छान आपले फुलं आणि अष्टगंध या सगळ्या गोष्टींनी असं स्वामींचा शृंगार केला आणि इतकं प्रसन्न वाटत होतं ना छान. आणि मूर्ती बघा किती अलौकिक अशी दिसत आहे. आणि त्यानंतर आज माझ्या या दुसऱ्या बाल्कनीमधले बरेच असे झाडं होते ना, की जे एकदम असे त्याच्या फांद्या वाढल्या होत्या आणि त्याला आधार नव्हता व्यवस्थित. तर आज माझ्याकडे वेळ होता, तर आज मी हेच काम केलं, की जेवढ्याही कुंड्या होत्या ना, ह्या तरी 2-3 आहेत, अजून बाकीच्या आहेत करायच्या. तर जेवढ्याही कुंड्या होत्या ना, तर या कुंड्यांमध्ये छानपैकी अशा स्टिक लावून या झाडाला इथे मी आधार देण्याचा प्रयत्न करत आहे. तर हे आहे गोकर्णाचं झाड आणि सध्या तर याचा मोसमच असतो, त्यामुळे याला भरपूर अशी फुलं येतात. तर जेव्हा या कुंडीमध्ये हे रोपटं आलं होतं, तर तेव्हा एकदम छोटूसं होतं आणि आता बरंच असं मोठं झालं, तर त्याला आधाराची आवश्यकता होती. तर या ठिकाणी आधी एक स्टिक घेतली, एक लांब अशी काडी घेतली आणि त्याला या मातीमध्ये गाळलं त्या काडीला. पण त्याआधी ना ही जी माती आहे ना आजूबाजूची, ही सगळी मी मोकळी करून घेतली, जेणेकरून त्या कुंडीमध्ये ना जास्त पाणी झालं की शेवाळ होतं. तर त्यामुळे मी काय केलं ना, ही माती अशी उकरून घेतली आणि ती जी मुळं आहेत त्यांना पण ऑक्सिजन छान जाईल. तर त्यामुळे मस्त अशी वरवरची माती अशी कुरकुरीत करून घेतली आणि त्याच्यामध्ये स्टिक खोचल्यानंतर असं त्याला बांधून घेतलं आणि तुम्ही बघू शकता इतका सुंदर दिसत होता ना हा वेल. आणि आता फुलं आले की लगेच दिसतील सुद्धा. नाहीतर काय होतं ना, फुलं आले की ते असे लपून जातात त्या पानाच्यामध्ये आणि मग दिसत पण नाही आणि ते तसेच सुकून जातात. तर मग नंतर मला देवपूजेला घ्यायला ती दिसत नाहीत. त्यामुळे मी मस्त असं त्याला सरळ त्याचा पाठीचा कणा केला असा या रोपट्याचा आणि त्याला म्हटलं की छान मस्त आणखी हिरवागार घनदाट बन आणि मला भरपूर अशी फुलं दे, कारण मला फुलं खूप आवडतात. तुम्ही बघू शकता ही माझी बाल्कनी. काही माझ्या मैत्रिणी म्हणतात हे तर जंगल झालेलं आहे, पण माझं जंगल मला हे खूप आवडतं. तर असं ही सुंदरपैकी मस्त हा टुमदार असा वेल झालेला आहे माझा. आणि खरंच कुठली गोष्ट आपण व्यवस्थित ठेवली ना, की किती त्याला छान असं रूप येतं ना. याच्या आधीच बघा कसा दिसत होता आणि आता किती छान दिसत आहे. तर त्यानंतर इथे माझ्याकडे ना हे आणखी एक झाड आहे. तर हे पण मला या मातीमध्ये लावायचं होतं. हे थोडंसं मोठं झालं ना, की याला याचा कलर बदलतो. म्हणजे आता सध्या हिरवं आहे ना, मला याचं नाव आठवत नाही आहे. तर आता हे सध्या हिरवं आहे, पण हे जसं-जसं मोठं होईल ना, याला छान मस्त लाल आणि एकदम करडा कलर असा या पानांवरती येईल आणि हे इतकं सुंदर दिसतं ना. याच झाडाचं मी आणखी असं रोप याच काळ्या कलरच्या कुंडीमध्ये लावलं होतं. ते तर इतकं छान झालं ना, तर त्यालाच आणखी एक दुसरं सोबत म्हणून मी हे लावलं. कारण काही आपल्याकडे कार्यक्रम असतो किंवा आपण छान पूजा मांडतो, तर अशा ह्या कुंड्या ठेवायला तिथे छान वाटतात. तर त्यामुळे मी या काळ्या कुंडीमध्ये सुद्धा हे एक झाड लावून घेतलं. याला मोठं व्हायला थोडा वेळ लागते, पण जेव्हा मोठं होईल ना, तेव्हा खूप सुंदर दिसतं ते. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल की त्याचं मोठं झाड कसं वाटतं. तर असंच हे आणखी एक सदाफुलीचं झाड होतं माझ्याकडे. तर गुलाबी कलरची सदाफुली आहे ती आणि ही 12ही महिने
याला फुलं येतात आणि दिसायलासुद्धा सुंदर वाटतात. तर छान मी मस्त तिलासुद्धा एका छोट्या काळ्या कलरच्या कुंडीमध्ये लावून घेतलं आणि कलर पण इतका सुंदर आहे त्याचा. तर मला आणखी एक पांढरं आणि एक थोडं जांभळ्या कलरचं असतं तर ते आणायचे आहेत. नर्सरीमधून मी त्यालासुद्धा आणणार आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता हे जे शोचं झाड आहे ना, आता हे थोडंसं आजूबाजूला पिवळ्या कलरचं आणि मध्ये त्याला छान थोडंसं हायलाईट केलेलं आहे करड्या कलरने. तर हे माझ्या ज्या हातचं आहे हे गुलाबी कलरचं आहे. हे आम्ही बाहेर गेलो होतो फिरायला तर तेव्हा तिथून आणलं होतं बीचवरून. तर याचा तर कलर इतका सुंदर आहे ना. आणि हे जे झाडं आहे ना याला कॅलॅडियम म्हणतात आणि याच्यामध्ये इतके सुंदर सुंदर शेड आहेत ना या कॅलॅडियममध्ये. तर माझ्याकडे सध्या ह्याचे 2 शेड आहेत. 3 होते पण त्याच्या एका याच्यावरती रोग पडला मिलीबग्सचा तर त्यामुळे ते जळालं. तर आता माझ्याजवळ हे 2 आहेत. तर मी काय केलं ना यांना एकाच कुंडीमध्ये असं थोडं एका साईडला हे आणि एका साईडला ते असे 2 शेडचे लावले जेणेकरून जेव्हा ते मोठे होतील ना तर तेव्हा कॉन्ट्रास्ट शेडमुळे ती जी कुंडी आहे ती खूप सुंदर दिसेल. तर त्यामुळे मी एका कुंडीमध्ये असे 2 कॅलेडियनची झाडं लावले आणि त्यानंतर इथे हे आउटडोअरलाच ठेवलं होतं मी पण तिथे ऊन येत नाही. तर ही जी कुंडी आहे ही खाली झाली होती आणि याच्यामध्ये सुद्धा मला हे कॅलेडियनची झाडं लावायची होती. तर ही खाली झाल्यानंतर त्याच्यामधलं जे सुकलेलं झाड आहे ते मी तिथे काढून टाकलं आणि त्याच्यामध्ये ना छान हीच 2 शेडमध्ये अशी झाडं लावून दिलीत. कारण जेव्हा हे दोन्ही कॅलेडियन मोठे होतील तेव्हा खूप सुंदर शेड निर्माण होईल त्याच्यामधून. तर आज अशी मी इथे झाडं लावण्याची आणि जी झाडं छान वाळलेली आहेत, वाळलेली म्हणजे मस्त मोठी झालेली आहे तर त्यांना आधार देण्याचा आज मी असं माझ्या या बाल्कनीमध्ये काम केलेलं आहे. आणि सध्या पावसाळ्यामुळे मस्त झाडांना बहर आलेला आहे. माझ्या मागं बघू शकता आज तर इतके छान 2 टुमटुम असे गुलाब आलेले आहेत आणि इतके सुंदर दिसत आहे ना. तर बऱ्याचशा काही कुंड्या आहेत की त्या खाली झालेल्या आहेत तर त्याच्यामध्ये काही नवीन झाडं लावायची आहेत. तर बघू म्हटलं आता एखाद्या दिवशी छान नर्सरीमध्ये गेल्यानंतर सुंदर आणखी काही झाडं ॲड करणार आहे मी. तर असं माझं हे खूप सगळं झाडांचं कलेक्शन आहे आणि मला अत्यंत आवडतं. इथे तर मी माझा बराच वेळ काय सकाळपासून संध्याकाळही काढू शकते कारण बरीच कामं याच्यामध्ये या माझ्या या मिनी गार्डनमध्ये आल्यावरनं बरेच येतात. कारण सध्या तर आता पावसाळा चालू आहे तर झाडांवरती मिलीबग्सचा अटॅक खूप आहे. तर त्यामुळे प्रत्येक झाड बघावं लागतं कारण एक वेळ का तो रोग आला ना की तो एका झाडावरनं दुसऱ्या झाडांवरती ट्रान्सफर होतो. तर त्यामुळेच मला आता थोडंसं तिकडे लक्ष द्यायचं आहे. आणि हा माझ्या बाजूचा आहे हा गुलाब पण बघू शकता किती मस्त उंच वर गेलेला आहे. तर सध्या मस्त झाडं अशी टुमटुमीत झालेली आहेत आणि दिसायला सुंदर असं वाटत आहे माझ्या दोन्ही बाल्कनीमध्ये. पहिल्या वेळेस दाखवली ती मास्टर बेडरूमची बाल्कनी आणि ही जी आहे ही हॉलची बाल्कनी आहे. तर इथे आल्यावर इतकं मस्त वाटतं ना. तर असं माझं इथे वृक्षारोपणाचं काम चालू आहे आणि या वृक्षारोपणाच्या कार्यामध्ये मी दिवसभरही राहू शकतं. म्हणतात ना की आपल्या आवडीचं काम आपण करायलाच पाहिजे जेणेकरून आपला मेंदूही छान राहते, आपली तब्येतही छान राहते आणि आपलं मनही छान राहते आणि सकारात्मक विचार येतात ह्या सगळ्या गोष्टी असं करत बसलं आपण की आवडीच्या गोष्टी. तर छानपैकी आज माझा दिवस हा असा झाडं लावण्यामध्ये गेलेला आहे. तर हा एक व्हिडिओ आहे आणि आणखी जे दुसरी झाडं आहेत, आणखी काही झाडं लावायची आहेत त्याचासुद्धा मी छान असा व्हिडिओ बनवेल. तर असं मी हे सगळे झाडं इथे लावून घेतले आणि एक वेळ परीक्षण केलं झाडांचं, काय म्हणतात सगळे झाडं, त्यांच्यासोबत बोलणं, विचारणं त्यांना. कारण माझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींना खरंच जिवंत अशा आहेत. आणि ते म्हणतात ना की निसर्गाच्या सानिध्यात जर आपण राहिलं ना तर आपलं तन मन दोन्हीही प्रसन्न राहतात. तर असा हा माझ्या घरचा निसर्ग. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.